नमस्कार. सखे सह्याद्रीमध्ये मी रूपलक्ष्मी चौगुले शिंदे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. मंडळी, अन्न, वस्त्र, निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा. ह्या सगळ्या गरजा ही धरती माता, ही जमीन पूर्ण करते. पण जसजशी लोकसंख्या वाढू लागली, ह्या गरजा पूर्ण करायला ही धरती कमी पडू लागली, जमीन कमी पडू लागली आणि मग या जमिनीच्या किमती गगनाला भिडल्या, सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्या. आज आपण ते सर्रास चित्र बघतच आहोत. कारण प्रत्येकाला आपलं एखादं घर आहे, एखादा फ्लॅट, एखादा बंगला किंवा एखादी शेतजमीन किंवा एखादा छोटासा प्लॉट काहीतरी असावं अशी इच्छा असतेच. मग जो तो आपल्या कुवतीप्रमाणे, आपल्या कमाईप्रमाणे एखादी झोपडी असेल, एखादा फ्लॅट, बंगला, घर, शेती, काहीतरी अशी स्थावर मालमत्ता विकत घेण्याकडे त्याचा कल आणि ओढा हल्ली वाढलाय असंही आपण चित्र बघतो. पण जेव्हा अचानक अशी बातमी आपल्या समोर येते ना की एखाद्या सर्वसामान्य माणसाने आपली संपूर्ण कमाई, आपली संपूर्ण मिळकत एखाद्या स्वप्नातलं त्याचं घर घेण्यासाठी खर्ची घातली किंवा त्याच्या पेन्शनचे सगळे पैसे, वृद्धापकाळातले सगळा आधार त्याच्यासाठी खर्ची घातला, बायकोचे दागिने गहाण टाकले, पण अचानक या व्यवहारामध्ये त्याची फसगत झाली आणि त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अशा वेळी अशा बातम्या ऐकल्यानंतर आपल्या मनात असंख्य प्रश्न येतात की मुळात अशी फसगत का झाली, कुठे फसगत झाली, कुठे हा व्यक्ती कमी पडला, नेमकं काय आता करायला हवं, कुठलं पाऊल उचलायला हवं, अशा असंख्य प्रश्नांचा उहापोह किंवा अशा प्रश्नांची उत्तरं आजच्या कार्यक्रमातून आपल्याला मिळवून घ्यायची आहेत. त्यामुळे आजचा विषय काय आहे तो बघा. आजचा आपला विषय आहे घर विकत घेताना. म्हणजे आजचा आपला विषय घर विकत घेताना असला तरी घराव्यतिरिक्तही जमीन असेल, प्लॉट असेल, शेती असेल किंवा जमिनीचे मोठमोठे व्यवहार असतील, एखादं दुकान असेल, कुठलीही स्थावर मालमत्ता विकत घेताना मुळात फसगत का होते, कुठे अडचण येते, आपण कुठे कमी पडतो, या सगळ्या गोष्टींचा आज आपल्याला विचार करायचा आहे. आणि यावर माहिती देण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे श्री तन्मय केतकर यांना. यांनी मुंबई विद्यापीठातून BCom आणि नंतर LLB ची डिग्री घेतलेली आहे. दिवाणी न्यायालयात स्वतंत्र प्रॅक्टिस केली. अनेक वर्ष जमीनविषयक कामकाज करत असताना ज्या वेगवेगळ्या केसेस त्यांच्याकडे आल्या आणि त्यांना जो अनुभव आला त्यातनं त्यांना असं लक्षात आलं की सर्वसामान्यांना कायद्याची साक्षरता नाहीये, कायद्याविषयी तेवढी माहिती नाही आणि म्हणून या लोकांची फसवणूक होते. आणि म्हणून यांनी कायद्याचं सरळ साध्या शब्दांमध्ये रूपांतर करून वृत्तपत्रामधनं स्तंभाच्या स्वरूपामध्ये लेखन केलेलं आहे. कायद्याचा या नावाने फेसबुकवर ते पेज लिहित असतात नियमितपणे आणि वाचकांचा त्यांना भरभरून प्रतिसाद लाभलेला आहे. आज आपण त्यांच्याकडनं या विषयावर माहिती घेणार आहोत. तुमच्याही मनामध्ये असंख्य प्रश्न असतील, आपण थेट आमच्याशी जोडले जा. त्यासाठी लागणारे फोन नंबर असे आहेत 24908050, 24988050. मुंबई बाहेरचे प्रेक्षक आणि मोबाईलवरनं संपर्क साधण्यासाठी 022 या STD कोडचा आपण वापर करायचा आहे. तेव्हा आता कार्यक्रमाला सुरुवात करते, कारण विषय अत्यंत महत्त्वाचा आहे. आपल्या प्रत्येकाला भेडसावणारा असंख्य प्रश्नांची उत्तरं आज आपल्याला मिळवून घ्यायची आहेत. सर, सखी सह्याद्रीमध्ये मी मनापासून आपलं स्वागत करते. नमस्कार. जसं मी म्हणाले ना की विषय खूप महत्त्वाचा आहे. खरं तर या विषयावर इतकं सखोल जाऊन व्यवहार करताना माहिती घेत नाहीत सर्वसामान्य लोक. मुळात कायदा काय आहे, आपण कुठे फसल्या जाऊ, असं हे बघण्याऐवजी वृत्तपत्रातनं हल्ली आपण बघतो मोठमोठ्या जाहिराती असतात आणि प्रत्येकाला एक घर घ्यायचं असतं, एखाद्या शहरात तर एखादा फ्लॅट घ्यायचाच असतो आणि मग त्यासाठी जो तो पळत असतो, कमाई करत असतो, पै गोळा करत असतो, असं आपण एक सर्रास चित्र बघतो. आणि अचानक ही जी अशी एवढी मोठी फसवणुकीचे आपण बातम्या वाचतो आणि थोडंसं थांबायला होतं, विचार करायला होतं की नेमकं काय करायला हवं. मुळात मला सुरुवातीला जाणून घ्यायचं सर आपल्याकडनं की ही जी काही सध्या परिस्थिती आपण बघतोय की जमिनीचे भाव एवढे वाढलेले आहेत, घरांच्या किमती एवढ्या वाढलेल्या आहेत, सर्वसामान्यांच्या आवाक्या पलीकडे झाल्या तरी लोकांना घरं घ्यायची आहे. काय ही परिस्थिती अशी का निर्माण झाली असावी असं आपल्याला वाटतं? परिस्थिती अशी निर्माण होण्यामागे एक तर तुम्ही जसं पहिलं सुरुवातीलाच म्हणालात की अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजा आहेत. आपल्याकडे असलेली भूमी फार मर्यादित आहे. बरं, हल्ली नुसता एक निवारा मिळून माणसांचं समाधान होत नाहीये. त्यांना एक राहायला घर, एक विकेंड होम, एखादं इन्व्हेस्टमेंट म्हणून घर, असे विविध प्रकारे विविध वापराकरता त्यांना वास्तू हव्यात. म्हणून ती घरांची आणि एकंदर जमिनीची किंवा भूमीची मागणी वाढलेली आहे आणि मर्यादित भूमीवर या वाढलेल्या मागणीचा ताण आल्यामुळे डिमांड आणि सप्लाय रूलनुसार त्याच्या किमती हल्ली गगनाला भिडायला लागलेल्या आहेत.
आणि एक हाव जी आहे माणसाची ती कुठे संपतच नाहीये. हे स्थावर मालमत्ता म्हणजे जमीन घेण्याची जी काही एक चढाओढ निर्माण झालेली आहे, पुढे याच्यातनं मला खूप प्रॉफिट होणार आहे, असा एक काहीतरी आशादायक चित्र सर्वसामान्यांपुढे तयार केलं जातं. खरंच तसं चित्र भविष्यात असेल का या बाबतीमध्ये? आपला काय एक एकूण अनुभव काय सांगतो? ह्यावर असं ठाशीवपणे काही सांगता येत नाही, कारण बरेचदा अशी लालूच दाखवली जाते की तुम्ही आता इन्व्हेस्टमेंट करून ठेवा, येत्या 5 वर्षात 10 वर्षात इथे जमिनीच्या किमती फार वाढणार आहेत. तर अशा वेळेला खरेदी करण्यात पहिलं विचारलं पाहिजे की जो विकतोय तो का विकतोय? मग जर इथे एवढ्या किमती वाढणार आहेत आणि एवढा जर नफा मिळणार आहे तर मग हा विकायच्या मागे का लागलाय? तर म्हणजे अशा आमिषांना बळी न पडता सांगोपांग विचार करून मगच आपण पुढचा निर्णय घ्यावा जमीन खरेदी करण्याचा. खरं, किंवा एकूणच बेस्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे हल्ली या प्रकारची इन्व्हेस्टमेंट, अशा पद्धतीचं एक विचारसरणी फार आपल्याला दिसते समाजामध्ये रुजलेली. त्याच्यात मग का फसगत होते आणि मग अशा केसेस निर्माण होते आपण टप्प्याटप्प्याने जाणून घेऊयात सर. पण मला सुरुवातीला विचारायचं की मालमत्तेचा अधिकार हा खरोखर मूलभूत अधिकार आहे का सर? नाही, खूप जणांचा असा गैरसमज आहे की मूलभूत अधिकार आहे मालमत्तेचा अधिकार, पण तसं नाहीये. मुळाचा मूलभूत अधिकार म्हणजे काय, तर संविधानाने आपल्याला जे अधिकार दिलेले आहेत त्यातले काही मूलभूत अधिकार आहेत. त्या अधिकारांची जर पायमल्ली झाली तर त्याच्या विरुद्ध आपल्याला सर्वोच्च न्यायालयात सुद्धा दाद मागता येते. पहिले अनुच्छेद 31 नुसार मालमत्तेचा अधिकार देखील मूलभूत अधिकार होता, पण 44व्या घटना दुरुस्तीनुसार तो काढून टाकण्यात आलेला आहे. त्यामुळे आता मालमत्तेचा अधिकार हा मूलभूत अधिकार न राहता केवळ कायदेशीर अधिकार राहिलाय. अच्छा, म्हणजे कायद्याने तुम्हाला अधिकार आहे पण तो मूलभूत अधिकारांमध्ये मोडत नाही असं म्हणायचं? हो, करेक्ट. कायदेशीर अधिकार आहे पण त्याचं स्वरूप मूलभूत अधिकार या स्वरूपाचं नाहीये. त्यामुळे त्याची जर पायमल्ली झाली तर तुम्हाला कायदेशीरपणे दाद मागता येते, पण थेट सर्वोच्च न्यायालयात वगैरे दाद मागायची सोय आता नाही राहिलेली. अच्छा सर, एक कायद्याच्याच भाषेमध्ये आपण आता जर याचा विचार करायचा झाला तर या सगळ्या खरेदी विक्रीच्या या सगळ्या व्यवहारामध्ये ना अशा अनेक असे शब्द असतात की जे सर्वसामान्यांना खरंच परिचित नसतात, त्याचे मूळ अर्थच माहिती नसतात. म्हणजे कोणीतरी सांगतं की 7/12 वगैरे, तर मग आम्ही शोध घेतो की अच्छा हे असं असं करायचंय का. मुळात ह्या शब्दांचे अर्थ इतके किचकट असतात आणि तुम्ही ते सरळ साध्या सोप्या शब्दामध्ये वाचकांना तो खुलं करून दिलेलं आहे, तसं रूपांतरित केलंय. मला सुरुवातीला तुम्हाला विचारायचं 7/12 म्हणजे नेमका काय सर? त्याचं तुम्ही कसं सरळ रूपांतर करून सांगा मला. 7/12 हा एक उत्तम प्रश्न आहे. माझ्या मते जमीन घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाच्या मनात हा प्रश्न असेल किंवा प्रत्येकाने हा शब्द ऐकलेला तरी नक्की असेल, कारण आज सुद्धा जमीन किंवा जागा म्हटलं की पहिला डोक्यात येणारा शब्द म्हणजे 7/12. तर 7/12 म्हणजे नक्की काय याविषयी लोकांचे खूप समज आहेत आणि तितकेच गैरसमजही आहेत. सर्वसाधारणतः 7/12 म्हणजे काय, तर आपल्याकडचा महसूल विभाग प्रत्येक जमिनीची माहिती वेगवेगळ्या गाव नमुन्यांमध्ये ठेवत असतो. सर, मी थोडंसं थांबवते, महत्वाचा आहे हा आणि ऐकून घ्यायला आवडेल मला. पुन्हा आपण या प्रश्नाकडे येऊयात, पण नाशिकवरनं एक फोन खोळंबलेला आहे. श्रीरंग देशपांडे आपल्याशी बोलू इच्छित आहेत, ते काय म्हणतात आधी घेते. हॅलो. हा, नमस्कार मॅडम. हॅलो. हा, नमस्कार, बोला. माझा प्रश्न असा होता की घर विकत घेताना एजंटशी संपर्क साधणं किंवा त्यांचा सल्ला घेणं हे कितपत योग्य आहे? सर माफ करा, तुमचा सर आपल्याला त्यांचा प्रश्न एजंटशी संपर्क. जरा पुन्हा एकदा मोठ्याने प्रश्न विचारायला श्रीरंगजी, माझ्यापर्यंत आपला आवाज पोहोचलेला नाहीये. अच्छा, फोन कट झालेला आहे, पण एजंटशी संपर्क त्यांचं म्हणणं होतं की मध्यस्थ ठेवावा का न ठेवावा. तर वाटतं की ह्याला सुद्धा साचेबद्ध उत्तर नाही देता येणार, कारण उडदा माझी काळे गोरे यानं आणि सगळ्या क्षेत्रात चांगले वाईट लोक आहेत. तर काही वेळा मध्यस्थी जर तुम्हाला खूप चांगला ज्ञानी आणि प्रामाणिक मिळाला तर तुमचं काम सोपं होतं. बरं. त्याचप्रमाणे तर जो लबाड किंवा फसवणूक जर केली तर तुम्ही गुंता. त्यामुळे आधी त्या मध्यस्थी ठेवायच्या आधी त्याची चौकशी करून मग ठरवावं की आपण ह्याला मध्यस्थी नेमायचं का नाही नेमायचं. बरोबर आहे. सर, हे जे मध्यस्थी प्रकार आहे ना, याच्यापेक्षाही हल्ली तोंडी जी काही माहिती आपल्या ऐकिवात असते, 4 लोक बोलतात आणि सांगतात की आम्ही इथे इथे असं असं घेतलेलं आहे, तुम्ही पण घेऊन बघा. अशा पद्धतीने मालमत्ता, स्थावर मालमत्ता विकत घेण्याकडे कल वाढलेला आहे हल्ली, असं वाटतं. आपलं काय मत आहे? हो, वाटतं. कारण काय, कोणीतरी जर सांगत असेल आपल्या परिचयातलं विशेषतः तर त्याच्यावर पटकन माणसाचा विश्वास बसतो. खरंय. आणि जर त्यांनी घेतले तर मग आपणही घेऊन बघावी, अशी एक सर्वसामान्य वृत्ती आहे. त्यामुळे माउथ पब्लिसिटीने हा प्रचार खूप जास्त होतोय. बरोबर, खरंय. सर, आपण 7/12 या विषयावर बोलत होतो, पण पुन्हा त्या विषयावर वळूयात. 7/12 म्हणजे आपल्याकडे महसूल विभाग प्रत्येक जमिनीची माहिती विविध गाव नमुन्यांमध्ये ठेवत असतो. तर त्यातला गाव नमुना 7 आणि गाव नमुना 12 हे एकाच कागदावर एकाखाली एक छापलेले असतात, म्हणून त्याला एकत्रितपणे 7/12 असं म्हणायची पद्धत रूढ झाली. बरं. 7/12चं जर आपण अवलोकन केलं तर सर्वसाधारणपणे गाव नमुना नंबर 7 जो असतो त्यावर त्या जमिनीची माहिती, त्याचं क्षेत्रफळ,
ती जमीन धारण करणाऱ्यांची माहिती इत्यादी माहिती त्याच्यात नमूद केलेली असते. आणि त्याच्या खालोखाल जो असतो गाव नमुना 12 त्याच्यामध्ये त्या जमिनीत घेतली जाणारी पिके किंवा त्यात केलेली लागवड याची माहिती दिलेली असते. आणि या दोन्हीला एकत्रितपणे 7/12 म्हणतात. बरोबर. आणि म्हणून त्याला 7/12 हो, असा शब्द 7/12 असा रूढ झाला, आहे. शब्द रूढ झाला. नक्कीच. शशी कोटणकर आपल्याला बोलू इच्छित आहेत, ते काय म्हणतात बघूयात. हॅलो. हा राईट टू प्रॉपर्टी हा आधी कॉन्स्टिट्युशनल राईट होता. हो. त्याच्यानंतर तो लिगल राईट झाला. हो. तर त्याचं काय कारण आहे एकूण? अच्छा, मला वाटतं आत्ताच आपण त्याच्याविषयी सुरुवातीला बोललो, पण त्याचं कारण त्यांना जाणून घ्यायचं की असं का झालं. हो, कारण त्याचं कारण मुख्यतः असं झालं की मूलभूत अधिकाराचा जर तुम्ही दर्जा दिला तर मग तो फार गंभीर प्रकार होतो. कारण मग शासनाला जेव्हा भूमी संपादित करायची असते लोकहिताकरता वगैरे, तेव्हा मग ती सहजासहजी त्याचं संपादन होणं कठीण होऊन बसतं. त्यामुळे कारण मूलभूत अधिकार जर असेल तर तुम्ही त्याची पायमल्ली करूच शकत नाही. मग कितीही लोकहिताचं काम असलं तरी तुम्ही कोणाची जमीन संपादित करूच शकला नसतात. माझ्या मते हा उदात्त विचार घेऊन शासनाने तो मूलभूत अधिकारातनं काढून टाकला असावा. बरोबर आहे. सर, आणखी एक प्रश्न असतो की जमिनीचं जे क्षेत्रफळ असतं ना ते हे शासकीय कार्यालयामध्ये त्याची कशी काय नोंदणी होते, म्हणजे कशा स्वरूप कसं असतं त्याचं? बरं, मगाशी आपण जो 7/12 म्हटला त्या 7/12 आपण हातात धरला की त्याच्या डाव्या हाताला वरच्या भागात ते क्षेत्रफळ नोंदलेलं असतं. सर्वसाधारणपणे त्याच्यात 2 प्रकार आहेत. एक जर बिनशेती जमीन असेल तर त्याच्यात चौरस मीटर मध्ये नोंदलेलं असतं, किती चौरस मीटर आहे जागा अशी. आणि जर शेतजमीन असेल तर ती हेक्टर, आर आणि प्रति अशी नोंदलेली असते त्याचं क्षेत्रफळ. त्यातलं हेक्टर म्हणजे हेक्टर, आर म्हणजे गुंठा आणि प्रति म्हणजे गुंठ्याचा 10वा भाग. अच्छा. गुंठा हा शब्द कसा रूढ झाला त्याची सुद्धा एक रंजक कथा आहे. इंग्रजांच्या कालावधीत जेव्हा देशाची पहिल्यांदा मोजणी झाली संपूर्ण क्षेत्रफळाची, तेव्हा ती मोजणी करता गुंटर चेन नावाची चेन वापरली गेली. बरं. त्या गुंटर चेनचं माप होतं 33 फूट. अच्छा. 33 फूट लांबीची ती चेन होती, तेवढीच तेवढीच लांबी होती. बरोबर. तर त्याच्याकरता मग 33 फुटाच्या लांबीच्या चेननी मोजलं गेल्यामुळे सगळे तुकडे 33/33 या स्वरूपात पडले गेले. अच्छा. त्याला मग 33/33चा गुंटर चेननी मोजलेला तुकडा म्हणून मग त्याला गुंठा असं म्हणायचं प्रचलित झालं. हा एक गुंठ्याचा 10वा भाग म्हणजे प्रति, 10 प्रति म्हणजे 1 गुंठा, 40 गुंठे म्हणजे 1 एकर आणि 100 गुंठे किंवा 2.5 एकर म्हणजे 1 हेक्टर या स्वरूपात आपल्याकडे नोंदलेली असते शासकीय कागदपत्रांमध्ये जमिनीचं क्षेत्रफळ. अच्छा. आणि मग अजूनही तीच प्रथा आणि तेच नाव आपल्याकडे प्रचलित आहे. अजूनही तेच नावही तेच रूढ आहे आणि परिमाणही तेच रूढ आहे. बरोबर आहे. पण इथे सर्वसामान्य माणूस जेव्हा पहिल्यांदा म्हणजे काय आयुष्यामध्ये एकदा किंवा फार 2-3दा एक सर्वसामान्य माणूस अशा प्रकारची स्थावर मालमत्ता विकत घेतो आणि त्यावेळेस या शब्दांशी त्याचा परिचय होतो पहिल्यांदाच. बरोबर. सर, 7/12 उतारा म्हणजे मालकी असते का? म्हणजे त्या 7/12 उतारा ज्याचं नाव आहे तो खरंच मालक असतो का सर्व अर्थाने? नाही, जमिनी आणि जमिनीच्या कागदपत्र किंवा मालकी हक्कांविषयी जे बरेच गैरसमज आहेत त्यातला हा एक महत्वाचा गैरसमज आहे की 7/12 म्हणजे मालकी. बरं. तर असं नाहीये. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये दिलेल्या निर्वाळ्यानुसार 7/12 उतारा किंवा महसूल दप्तरावरनं मालकी ठरत नसते. तर महसूल दप्तरात नाव आहे म्हणजे फक्त त्या माणसाकडनं कर वसूल करता येतो एवढाच त्याचा अर्थ आहे. बरं. म्हणजे 7/12वर नाव आहे म्हणजे मालक आहेच असंही नाही आणि 7/12वर नाव नाही म्हणजे तो कुठे मालक नाही असंही होत नाही. अच्छा. म्हणजे तो कर भरणारा एक व्यक्ती आहे असं आपण करदायित्व निश्चित होतं 7/12नी, पण मालकी सिद्ध नाही होत. अच्छा. आपण खूप छान आम्हाला आता 7/12चा नीट अर्थ उलगडून सांगितला. गुंठा म्हणजे काय आणि तो शब्द मुळात कुठून आला तेही आपण खूप सोप्या पद्धतीने आम्हाला आमच्यापर्यंत पोहोचवलं. तसंच आणखी एक प्रश्न आहे की कन्व्हेन्स आणि बिन कन्व्हेन्स म्हणजे यातला फरक नेमका काय आहे सर? कन्व्हेन्स म्हणजे त्याला मराठीत सर्वसाधारणपणे प्रचलित शब्द खरेदी खत असा आहे. तर खरेदी खताने मालकी पूर्णपणे हस्तांतरित होते. कन्व्हेन्स झाला म्हणजे ती मालकी पूर्ण एकाकडनं दुसऱ्याकडे हस्तांतरित झाली. आणि जर कन्व्हेन्सच्या आधी कुठलेही करार झाले, मग ते अग्रीमेंट फॉर सेल ज्याला मराठीत साठे करार म्हणतात किंवा भाडेपट्टा किंवा इतर अग्रीमेंट फॉर सेल नुसतं जर झालं तर त्यांनी मालकी हस्तांतरित होत नाही. ती मालकी हस्तांतरित नंतर होते, जेव्हा त्याच्यानंतर खरेदी खत केलं जातं तेव्हा प्रत्यक्ष त्याची मालकी हस्तांतरित होते. अच्छा. अशा काही शंका अजूनही मनात असतात सर. मला वाटतं प्रश्नांच्या स्वरूपात आपल्याला प्रेक्षकांकडूनही बऱ्याच येणार आहेत. पण मी आता थोड्या मूळ प्रश्नाकडे येते की कुठलंही घर असेल, जमीन असेल किंवा कुठलीही प्रॉपर्टी विकत घेताना एक सर्वसाधारण मुळात काळजी काय घ्यायला हवी? कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? सर्वसाधारणपणे कुठलंही घर किंवा कुठलीही मालमत्ता विकत घेताना आपण 4 पायऱ्या कायम लक्षात ठेवाव्या. त्याच्या आपण स्लाइड दाखवूया. बरं.
आपण आता स्क्रीनवर बघू शकतो की कुठलंही घर किंवा जमीन विकत घेताना कुठल्या कुठल्या टप्प्यांची काळजी घ्यायला हवी. घर अथवा जमीन विकत घेताना तपास, व्यवहार आणि करार, नोंदणी आणि हस्तांतरण ह्या 4 पायऱ्यांचा पूर्तता करावी, जेणेकरून आपले व्यवहार, जमिनीचा व्यवहार हा पूर्णपणे कायदेशीर होईल. बरं. यातल्या तपासामध्ये काय येतं तर जमिनीचा सातबाराचा उतारा, फेरफार नोंदी, बांधकाम असेल तर मग त्याचा मंजूर आराखडा, त्याचा बांधकाम परवाना, जर ती रिसेल मधली किंवा पुनर्विक्री मधली जर असेल व्यवहार तर मग त्या मिळकतीचा गेल्या 30 किंवा 35 वर्षाकरता दुय्यम निबंधक कार्यालयात घेतलेला शोध, या सगळ्याचा आपण तपास करावा. म्हणजे ती जी आपण मिळकत घेऊ इच्छितो ती आज रोजी नक्की कोणाची मालकीत आहे, आज रोजी जो मालकी असल्याचं दाखवते त्याची मालकी नक्की किती कायदेशीर आणि निर्वेद आहे याची आपल्याला खात्री करता येईल. बरं. तपासामध्ये जर आपल्याला असं कळलं की आपण ही जागा घेऊ शकतो तर मग पुढे आपण व्यवहार आणि कराराकडे वळावं. पण सर हा तपास नेमका कुठे घ्यायचा, म्हणजे आम्ही जाऊन कुठल्या दप्तरी जाऊन आम्हाला ही माहिती मिळेल? त्याच्याकरता जर शेतजमीन आपण घेत असाल, खुली जमीन घेत असाल तर तलाठी ऑफिस, तहसीलदार ऑफिस इथे आपण त्याचे महसूल दप्तर बघावं, म्हणजे सातबारा उतारा, फेरफार नोंदी. नंतर त्याचा तुम्हाला शोध घेण्याकरता तालुका दुय्यम निबंधक कार्यालय जे असतं तिथे जाऊन शोध घ्यावा की बाबा या जमिनीचे गेल्या काही कालावधीत काही व्यवहार केलेत का म्हणून. अच्छा. बांधकाम जर आपण घेत असाल तर ह्या 2 गोष्टी तर आल्याच, त्याचबरोबर तिकडची जी टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी आहे, म्हणजे मग महापालिका असेल किंवा ग्रामपंचायत असेल किंवा MMRDA असेल तर त्यांनी प्लॅन सँक्शन केलाय का, आपण घेऊ इच्छित असलेलं जो गाळा किंवा दुकान आहे ते त्या प्लॅन मध्ये दिसत आहे का, याची तपासणी त्या कार्यालयांमध्ये जाऊन करावी. बरं. म्हणजे आपण कुठल्या एरियामध्ये साधारण आपण काय घेऊ इच्छितो त्यावर त्यानुसार अवलंबून. बरोबर. आपला पुढचा मुद्दा व्यवहार आणि करार. तपासांती जर आपण निश्चिंत झालो की बाबा ठीक आहे हा माणूस आणि मिळकत आपल्याला घ्यायचे, तर मग त्याचा व्यवहार आणि करार करावा. म्हणजे एक तर तुम्ही व्यवहार करावा, तुमचा मोबदला किती, तो कसा देणार, हे सगळं निश्चित करून करावं आणि त्यानुसार मग पुढे करार करावा. करारामध्ये सर्वसाधारणतः दोन्ही पक्षकारांची माहिती संपूर्ण, जमिनीचं संपूर्ण आणि यथार्थ वर्णन, त्याच्यानंतर मोबदला निश्चित झालेला आहे तो, आणि तो मोबदल्याचं वेळापत्रक, म्हणजे तुम्ही कसं देणार, या सगळ्याची माहिती स्पष्टपणे नमूद करावी, जेणेकरून भविष्यात काही वाद निर्माण होत नाही. सर, दोन्ही पक्षांमध्ये जो काही हा करार होतो तेव्हा मध्यस्थी आणखी तिसरा व्यक्ती तिथे असणं आवश्यक आहे का, किंवा कशा पद्धतीने हा करार अगदी पक्का करता येईल? नाही, कराराकरता कोणाची गरज नसते, पण कराराची नोंदणी करायला आपण जेव्हा जातो तेव्हा कायद्यानुसार 2 साक्षीदार आवश्यक असतात. पण ते कोणी, नातलग असतील, घरातले जातील, कोणी चालतात. त्या माणसाला त्या व्यवहारात रस असलाच पाहिजे किंवा शेअर असला पाहिजे असं काही बंधन नाहीये. त्याच्यानंतर व्यवहार आणि करार झाला की आपण कराराच्या नोंदणीकडे जावं. बरोबर. करार आपण जो केलेला आहे व्यवस्थित तो सक्षम दुय्यम निबंधक कार्यालयात विहित मुदतीत दोन्ही पक्षकार आणि 2 साक्षीदारांसमक्ष आवश्यक मुद्रांक शुल्क आणि नोंदणी शुल्क भरून त्याची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करावी. बरोबर. आपण आता मला वाटतं स्क्रीनवर बघू शकतो की कराराची नोंदणी कशा पद्धतीने केली जाते. ही नोंदणी प्रक्रिया पूर्ण केली की तुमचा जो व्यवहार ठरलेला आहे 2 माणसांमध्ये त्याला कायदेशीर आणि मूर्त स्वरूप प्राप्त होतं. बरं. ही नोंदणी एकदा झाली की पुढच्या टप्प्यामध्ये आपण प्रत्यक्ष हस्तांतरण करून घ्यावं मिळकतीचं. नोंदणी झाल्यावर जेव्हा आपण मालमत्ता म्हणतो तेव्हा ते बऱ्याच ऑफिसमध्ये त्याची नोंदणी केलेली असते. उदाहरणार्थ त्या जमिनीचा सातबारा उतारा असतो, त्या जमिनीचा मालमत्ता कर असतो, किंवा त्या जमिनीची लाईट जोडणी, पाणी जोडणी असते. तर ह्या सर्व कार्यालयांमध्ये त्या जमिनीचं आपल्या नावे हस्तांतरण करून घ्यावं. त्यामुळे या तपास, व्यवहार आणि करार, नोंदणी आणि हस्तांतरण हे 4 टप्पे आपण यशस्वीरित्या पूर्ण केले किंवा आपला कायदा पूर्णतः कायदेशीर आणि निर्वेद होतो. सर, आता हे तुम्ही टप्पे खूप चांगले आम्हाला सांगितलेले की या टप्प्याटप्प्याने जर आपण गेलो, सुरुवातीचा टप्पा कुठला असेल, एक तपास करून घेणं, मध्यस्थी, करार वगैरे, पण हे सगळं प्रत्येकालाच कायद्याची एवढी सखोल माहिती असेल असं नाही. आणि आपण याच्यामध्ये बघतो की जे फसवणुकीचे केसेस येतात त्याच्यामध्ये त्यांना पळवाटा इतक्या माहिती असतात, ती खाचखळगे सर्वसामान्यांना माहिती असतीलच असं नाही. मग आणखी याच्या व्यतिरिक्त दक्षता म्हणून काय, कुठल्या प्रकारचे जर मोठे मोठे व्यवहार असतील तर कुठल्या पद्धतीची काळजी घ्यायला हवी असं वाटतं आपल्याला? मोठा व्यवहार करायचा असेल तर ही सगळी तपास आपण तर करावाच, पण त्याशिवाय त्या क्षेत्रातला प्रथितयश किंवा समाजहितैषी एखादा वकील असेल तर त्याचं मार्गदर्शन आपण घ्यावं. म्हणजे आपल्याला आकलन न होणाऱ्या काही गोष्टी जर असतील त्या त्याच्या लक्षात येतील, जेणेकरून तो आपल्याला सावध करू शकेल. खरंय. आपल्याला रजनी पडवणकर बँगलोरवरनं बोलू इच्छित आहेत. काय म्हणतात बघूयात. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. हॅलो, बोला. नमस्कार. बोला, आपला प्रश्न विचारा रजनीताई. रजनी पडवणकर बँगलोरवरून बोलते. तुम्हाला नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, आता तुम्ही सांगितले
की 7/12 उतारावरील नावे असली तरी मालकी हक्क नाही. बरोबर. मग कोणते स्वतः महत्वाचे कागदपत्र असणे आवश्यक आहे मालकी हक्कासाठी? हा नक्कीच रजनीताई, महत्वाचा प्रश्न आहे. आपण मगाशी ह्यावर बोललात सर की 7/12 उतारावर नाव असणं म्हणजे तो फक्त कर देणारा व्यक्ती आहे, मालकी हक्क होत नाही. मग मालकी हक्क होण्यासाठी कुठली कागदपत्र असणं आवश्यक आहे? मालकी हक्क त्यात दोन प्रकार आहेत. एक जर तुम्ही खरेदी केलेली असेल तर त्याचा तुमच्याकडे करार, नोंदणीकृत करार असणं फार आवश्यक आहे. किंवा जर तुम्हाला वारसानी जमीन मिळालेली असेल तर मग त्याचा सक्षम न्यायालयाकडनं तुम्ही वारस दाखला आणणं गरजेचं आहे, जेणेकरून हे तुमची या एखाद्या विवक्षित जमिनीचे तुम्ही मालक आहात त्याचा सबळ पुरावा मिळेल. अच्छा, ही दोन कागदपत्र असतील, म्हणजे खरेदी केली असेल तर करार आणि वारसाने मिळाला असेल तर वारस दाखला किंवा हेअरशिप सर्टिफिकेट ज्याला म्हणतात ते असणं आवश्यक आहे. ते असेल तर मग तुमची मालकी अगदी कायदेशीररित्या पक्क सिद्धी होते. बरं सर, हा झाला एकूणच आपण काय ढोबळमानाने काळजी घ्यायची आहे त्याविषयी. पण मला वाटतं आपण अधिक केसेस ज्या आपल्याकडे आलेल्या आहेत ज्याच्यात फसवणूक झालेली आहे, अनेक प्रकारे काळजी घेऊन देखील फसवणूक झालेली अशा अनेक केसेस आणि उदाहरणं आपल्याकडे आहेत. त्या उदाहरणं देत देत आम्हाला आणखी स्पष्ट करून सांगावं मला असं वाटतं की ही सगळी काळजी घेतल्यानंतरही कशा कशा पद्धतीने फसवणूक होऊ शकते. बरोबर, काळजी घेतात म्हणजे लोक सर्वसाधारणतः खरेदीदार जेव्हा जातो तेव्हा तो विकासक किंवा बिल्डर्स जे असतात त्यांच्या ऑफिसला जातात, ते तुम्हाला सगळी माहिती देतात आणि सगळी कागदपत्र दाखवतात. तर बऱ्याचदा लोकांचं होतं काय की त्या ऑफिसमध्ये जी कागदपत्र असतात ती ते अगदी खरी आहेत असं मानून चालतात आणि व्यवहार करतात. पण कालांतराने असं लक्षात येतं की त्यापैकी काही कागदपत्रही बोगस आहेत किंवा ती फोर्ज करून बनवलेली आहेत. बरं, असं जर झालं तर मग ती म्हणजे तुमच्या कराराला आणि त्या व्यवहाराला काही अर्थ उरत नाही. त्यामुळे आपण जिथे जमीन खरेदी करणार तिथे तो जी कागदपत्र दाखवेल ती आपण सक्षम कार्यालयात जाऊन त्याची एकदा पडताळणी करून बघावी की बाबा त्यांनी जी कागदपत्र दाखवली ती खरंच अस्तित्वात आहेत ना, तो जी म्हणतोय जमीन ती ज्याच्या नावावर आहे ती आहे ना, अशी पडताळणी करून मग आपण पुढे जावं, जेणेकरून आपली फसगत होण्याची शक्यता खूप कमी होईल. बरं, मग ही पडताळणी नेमकी कुठे जाऊन करायची? पडताळणी आपल्याला तलाठी ऑफिस, तहसीलदार ऑफिस, दुय्यम निबंधक कार्यालय आणि टाउन प्लॅनिंग ऑथॉरिटी तिकडची जी असेल, ग्रामपंचायत असेल, महापालिका असेल किंवा MMRDA या कार्यालयांमध्ये जाऊन आपण पडताळणी करू शकतो. म्हणजे तो बिल्डर जे काही आपल्याला कागदपत्र दाखवतोय ती खरी मानून आपण सरळ सरळ व्यवहार करतो, तसं न करता ती कागदपत्र खरी आहेत की नाही याची चाचपणी करून घेणं आवश्यक आहे. एक जरा पॉज घ्यावा आणि आपण आपल्या लेवलला ती व्हेरीफाय करावी सगळी, त्यांनी जे सांगितलं तसं खरंच आहे का आणि मग पुढे जावं. मग याने फसवणुकीचे 90% प्रकार कमी होतील. सर, याची जरा प्रोसेस जी आहे तपासणीची ती थोडीशी डिटेल सांगता येऊ शकेल आम्हाला? सर्वसाधारणपणे विकासक समजा आपण फ्लॅटचा जर विचार केला तर फ्लॅट घेताना तुम्हाला त्या जमिनीचे कागदपत्र दाखवतो ज्यात 7/12 असतो, नंतर बांधकाम परवानगी दाखवतो आणि तुम्हाला कुठल्या कुठल्या सुविधा मिळणार ते सर्व ढोबळमानाने या 3 गोष्टी दाखवल्या जातात. तर 7/12 करता तुम्ही तिकडचा जो स्थानिक तलाठी आहे त्याच्या ऑफिसमध्ये जाऊन पडताळणी करू शकता, बाबा त्यांनी जो 7/12 दाखवला तो तसाच आहे ना गव्हर्नमेंट रेकॉर्डला. दुसरं बांधकाम परवानगी आहे तर ज्या सक्षम प्राधिकरणाने ती बांधकाम परवानगी दिली आहे आणि मग महापालिका असेल, नगर परिषद असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्यांच्याकडे जाऊन आपण पडताळणी करून घ्यावी. या 2 ठिकाणी आपण जाऊन पडताळणी करू शकतो. अच्छा सर, बरेचदा बिल्डर आणि मालक ह्याच्यामध्ये जे काय अग्रीमेंट झालेलं असतं तेही घेणाऱ्या फ्लॅट धारकाला माहिती नसतं, त्याच्यामध्ये आणखी बरेच मला वाटतं काही गोष्टी दडलेल्या असतात. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे, कारण प्रचलित कायद्या म्हणजे प्रचलित हल्ली जे व्यवहार होतात त्यात होतं काय की जमीन मालकाकडनं विकासक ती डेव्हलपमेंटला घेतो आणि त्यात प्रत्यक्ष पैशांचा व्यवहार काही होत नाही. तर त्यांच्यात असं ठरतं की या जमिनीवर विकास कार्याअंतर्गत जी इमारत किंवा जे बांधकाम केलं जाईल त्याचं अमुक 1% बांधकाम मोबदला म्हणून देण्यात येईल. त्यामुळे समजा आपण गृहीत धरलं की 100 फ्लॅट त्याच्यात बांधले आणि 30% मोबदला जर ठरला असेल तर त्यातले 70 फ्लॅट हे विकासकाचे असतात आणि 30 फ्लॅट हे मालकाला द्यायचे असतात. तर बरेचदा होतं असं की प्रत्यक्ष ते मालकाला जरी द्यायचे असले तरी त्याची विक्री हा विकासकच करतो आणि त्याचे पैसे मालकाला दिले जातात. तर आपण जेव्हा कुठलीही सदनिका किंवा शॉप किंवा फ्लॅट घ्यायला जाल आणि तिथे जर असं आपल्याला चौकशी करायची असेल तर त्याला विचारावं की आम्ही जो घेतोय तो नक्की तुमच्या हिश्श्याचा आहे का तुम्ही जो मालकाला देणार त्याच्या हिश्श्याचा आहे, याची पडताळणी करून घेणं फार महत्वाचं आहे. आणि जर तो मालकाच्या हिश्श्याचा असेल तर त्याची संमती घेणं त्या कराराला फार आवश्यक आहे.
अच्छा. जेणेकरून भविष्यात काही वादावादी निर्माण होण्याची शक्यता खूप कमी होते. सर, अशी एखादी काही फसगत झालेली केस आपल्या निदर्शनास आली, आपल्याजवळ आली आहे आणि मग असं असेल तर मग दाद कुठे मागायची, अशी जर एखाद्याची फसवणूक हो, झाली असं झालं होतं. म्हणजे असंच झालं होतं एकदा की त्यांनी फ्लॅट घेतला, अग्रीमेंट केलं आणि नंतर पुढे जेव्हा ते कर्ज काढायला बँकेत गेले तेव्हा त्यांनी हाच प्रश्न विचारला की तुम्ही फ्लॅट घेतला तो बरोबर आहे, पण जमीन मालक आणि डेव्हलपरच्या अग्रीमेंटमध्ये दिसतं की तो 30% बांधकाम त्याला देणार आहे, तर तुम्ही घेतलेला फ्लॅट हा नक्की कोणाचा आहे ते आम्हाला स्पष्ट करून सांगा. त्याच्यानंतर मग या लोकांची खूप धावपळ झाली. मग एकदा बिल्डरकडे जा, मग एकदा जमीन मालकाकडे जा, मग शेवटी भोवतीनं भोवती करून त्यांच्याकडनं ते लिहून आणलं आणि मग ती कर्जाची फाईल पुढे सरकली. या दरम्यानच्या काळात त्या आमच्या माणसाला फार मानसिक आणि एकंदर सगळा त्रास झाला. तर शक्यतो हा त्रास टाळायचा असेल तर याची खातरजमा आधीच करून घ्यावी. अच्छा. अनेक गोष्टी आहेत सर, घर विकत घेताना काळजी घेण्याच्या दृष्टिकोनातनं, किंवा आपल्या एखाद्या नातेवाईकांनी घेतलाय किंवा आपल्या एखाद्या मित्रांनी ओळखीच्यानी घेतलाय म्हणून सर्रास बुकिंग केल्या जातं. कारण हल्ली आपण बघतो खूप मोठ्या प्रमाणामध्ये अशा पद्धतीचे व्यवहार आपल्याला दिसून येतात. याच्यामध्ये आणखी एक प्रकार असतो सर की रस्त्याच्या जवळचं जर असेल तर नंतर मग पुन्हा ते अतिक्रमण म्हणून पाडलं जाणं किंवा ती जागा त्याच्यामध्ये निघून जाणं, अशा प्रकारचेही आपल्याला दिसून येतात की ती फसगत झालेली आहे. तर त्यामुळे क्षेत्रफळ वगैरे नीट त्याची पण चौकशी करणं आवश्यक आहे, किती एरिया आहे. हो, नक्कीच. आपण जर रस्त्यालगतची खुली जमीन किंवा आपला आपण जो घेऊ इच्छितो तो फ्लॅट किंवा गाळा जर अगदी रस्त्याला लागून असेल तर शक्यतो म्हणजे जमीन असेल तर त्या गावाचा नकाशा आणि जर फ्लॅट असेल तर मग बांधकाम परवानगी हे बघून एकदा खात्री करून घ्यावी की आपण जे घेऊ इच्छितोय मिळकत ती रस्त्याच्यानी काय बाधित होत नाहीये ना, हे एकदा खात्री करून घेतली की मग आपल्याला पुढे जाणं जरा श्रेयस्कर आहे. नाही तर मग तुम्ही घेतलेली जागा एक तर त्या प्लॅन नुसार बांधलेली नसेल, अतिक्रमित असेल तर ती भविष्यात तोडली जाण्याची शक्यता आहे. बरोबर आहे. किंवा जर मोकळी जागा असेल आणि अतिक्रमण केलं असेल तर रस्त्याकरता परत ती संपादित होण्याची शक्यता आहे. त्यामुळे ही काळजी घ्यावी. पंकज आपल्याला मुंबईवरनं प्रश्न विचारू इच्छित आहेत. हॅलो पंकज. हा, नमस्कार मॅडम. सिडको अप्रूव्ड आणि म्हणजे बऱ्याच वेळी काय होतं, विकासक वेगवेगळ्या प्रकारचं आमिष दाखवून घर विकत देतात ग्राहक. बरोबर. पण ते सिडको अप्रूव्ड आहे की नाही किंवा त्याची चौकशी तुम्ही म्हणालात की तलाठी आणि तहसीलदार कार्यालयात. बरोबर. पण त्यातूनही फसवणूक होते आणि तर ती टाळण्यासाठी कशा प्रकारे कागदपत्रांची पूर्तता करायची. आणि सर, स्टॅम्प ड्युटी रजिस्ट्रेशन हे करणं गरजेचंच असतं का? कारण विकासक हा त्या जमिनीचा मोबदला दिलेला असतो त्याने, तरी सदनिका धारकाला ह्या सगळ्या गोष्टीचं म्हणजे पूर्तता करणं गरजेचं असतं का? बरोबर. नक्कीच. खूप चांगला प्रश्न आहे तुमचा पंकजी. काय सांगता? पहिले मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो की मुद्रांक आणि नोंदणी शुल्क. तर तुम्ही म्हणालात त्यानुसार हे बरोबर आहे की जमीन मालक आणि बिल्डर यांच्यात जेव्हा अग्रीमेंट होतं तेव्हा तो त्याचा मोबदला आणि स्टॅम्प ड्युटी भरून झालेला असतो. पण परत आपण जेव्हा घर द्यायला घेतो तेव्हा आपण बिल्डरकडनं घेत असलेला हा नवीन करार आणि नवीन व्यवहार असतो. तर शासकीय नियमाप्रमाणे प्रत्येक व्यवहारावर आपल्याला मुद्रांक शुल्क भरायलाच लागतं. त्यामुळे मुद्रांक शुल्क, त्याचं नोंदणी शुल्क करून त्याची नोंदणी करणं हे अनिवार्य आहे. मग त्यात आपल्याला काही पर्याय नाही की केलं किंवा नाही केलं असं काही पर्याय नाही. तर मुद्रांक शुल्क भरून आपण नोंदणी करणंच श्रेयस्कर आहे. दुसरं तुम्ही म्हणाल की कागदपत्रांची पडताळणी कशी करायची. तर मी जसं सांगितलं की त्यांनी दाखवलेलं कागदपत्र स्थानिक कार्यालयात जाऊन एकदा पडताळणी करून घ्यावी. आणि म्हणजे स्थानिक कार्यालयाला सुद्धा सामील करून घोटाळा केलाय असा प्रकार शक्यतो कमी असतो. तुम्ही स्थानिक कार्यालयात जाऊन चौकशी केली तर 90-95% आपल्याला खात्री देता येते की फसवणूक नाही होणार. सर, सिडकोचा मगाशी विषय निघाला होता, तसंच माडामध्ये विकत घेणारे जे काही आहेत लोक, त्यांच्याही बाबतीमध्ये अनेक फसवणुकीच्या केसेस आपल्याला ऐकिवात आहेत. तर ती तिथे कोणत्या प्रकारच्या फसवणुकी होतात आणि त्याच्यावर मार्ग कसा काढायला हवा? म्हाडामध्ये बरेचदा अशी फसवणूक होते की म्हाडा जेव्हा घर देते तेव्हा ते देणाऱ्यावर प्रत्येक स्कीमनुसार वेगवेगळं काही कालावधीपर्यंत न विकण्याचं बंधन असतं. म्हणजे 5 वर्ष विकायचे नाही किंवा 10 वर्ष विकायचे नाही. प्रत्येक स्कीम करता ते वेगवेगळे आहे. तर आपण जेव्हा घर ज्याच्याकडनं घेणार त्याला घर घेऊन किती कालावधी झालाय आणि त्याला किती कालावधीपर्यंत विकायचं नाहीये याची आपण सखोल चौकशी केली पाहिजे. दुसरं बरेचदा असं असतं की म्हाडाची लॉटरी मिळालेली असते कोणाला तरी आणि ते विकत असतं भलतंच कोणीतरी. म्हणजे घर असतं एकाच्या नावावर आणि व्यवहार प्रत्यक्ष आपण दुसऱ्याशी करतो काही खातरजमा न करता. तर ह्याबाबतही काळजी घेतली पाहिजे की ज्याच्याशी आपण व्यवहार आणि करार करतोय त्याच्याच नावावर ते घर आहे ना याची सुद्धा खात्री करून घेणं फायदेशीर असतं. खरं.
म्हणजे आपण अशा प्रकारचे जे काही फसवणुकीच्या केसेस ऐकतो त्या टाळता येऊ शकतील. हो, टाळता येऊ शकतात. त्यातल्या साधारणतः 90 ते 95% केसेस टाळता येऊ शकतात. बरोबर आहे. अगदी 5% समजा आपण सोडून देऊ, पण तरी 90-95% केसेस टाळता येतात. खरं. सर, एखाद्या सोसायटी पूर्ण झाल्यानंतरही तो बिल्डर त्या सोसायटीला पूर्ण अधिकार द्यायला तो कालावधी बराच लागतो, तर ते असं का होतं आणि त्याच्यावर काय उपाय असतो? सर्वसाधारणतः असं आहे, त्यात मुख्य गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की जेव्हा आपण फ्लॅट विकत घेतो तेव्हा आपण फक्त ते बांधकाम विकत घेत असतो. तर त्यात जमिनीचा काही त्याच्यात शेअर नसतो, आपल्या याच्यात काही नोंदलेलं नसतं. सर्वसाधारण कायदेशीर तरतूद अशी आहे की विकासकाने बिल्डिंग पूर्ण करावी, सगळ्याची विक्री करावी आणि नंतर जमीन त्या सोसायटीला हस्तांतरित करावी. पण हे वेळेवर होत नव्हतं, म्हणून मग शासनाने आता मानवी अभिहस्तांतरण किंवा डीम कन्व्हेन्सची योजना सुरू केली आहे की समजा तुमचा बिल्डर किंवा डेव्हलपर जो पण असेल तो टाळाटाळ करत असेल तर तुम्ही मानवी अभिहस्तांतरण करून ते जमिनीची मालकी सोसायटीच्या नावे हस्तांतरित घेऊ शकता. अच्छा, त्याची प्रोसेस काय असते सर? त्याची प्रोसेस अशी आहे, पहिले तर तुम्हाला बिल्डरला नोटीस पाठवायला लागते की आम्हाला अभिहस्तांतरण करून द्या म्हणून. नंतर तिथे सहकार खात्याकडे आणि महसूल खात्याकडे त्या सक्षम अधिकाऱ्याकडे तुम्हाला त्याचं केस दाखल करायला लागतं डीम कन्व्हेन्सची. ती डीम कन्व्हेन्सची केस दाखल केल्यावर त्याची ऑर्डर होते आणि मग त्याचं खरेदी खत सोसायटीच्या नावे नोंदवलं जातं. अच्छा सर, हा आपण नवीन घर घेतानाच्या ज्या काही प्रक्रिया आहेत त्या संदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत, खास खळगे त्याविषयी बोलतोय, पण जे रिसेल मधली प्रॉपर्टी असते, पुनर्विक्रीचा जो काही भाग असतो त्याच्यामध्ये पण मग सगळे सेम कागदपत्र असतात, सारख्याच पद्धतीने काळजी घ्यायची असते, कारण आता इथे मालक हा जो आहे तो पुनर्विक्री करतो. बरोबर. तर तिथे काय काळजी घ्यायला हवी असं? पुनर्विक्री करताना किंवा थोडी जास्त काळजी घ्यायला लागते, कारण जसं मी म्हणतो नेहमी की घर म्हणजे फक्त भिंती नसतात. तर घर म्हणजे मग त्यात करार आला, त्याची लाईट जोडणी आली, त्याची पाणी जोडणी आली, सोसायटी असेल तर सोसायटी शेअर आलं, हे सगळं आलं. तर बरेचदा होतं काय की या जमिनीचे एकामागून एक व्यवहार होत राहतात, करार होत राहतात, पण ह्या सगळ्या ठिकाणी ते हस्तांतरण कधीच पूर्ण होत नाही. तर त्यामुळे जेव्हा आपण एखादा समजा 3रा, 4था, 5वा आपण जर खरेदीदार असू तर आपल्या आधीचे जेवढे व्यवहार झाले त्या सगळ्यांनी हे हस्तांतरण पूर्ण केलंय की नाही याची खात्री करून घेतली पाहिजे. म्हणजे जो आपल्याला विकतोय त्याच्या नावावर मुळात ती आधी असली पाहिजे. त्याच्याच नावावर जर ती नसेल तर ते आपल्या नावे हस्तांतरण होणं फारच कठीण आहे आणि अशाच प्रकारचे फसवणूक जास्त होते मला वाटतं. याला ऍक्च्युअली फसवणूक पण नाही म्हणता येणार, हा एक तांत्रिक अडचण आहे, म्हणजे दुर्लक्ष म्हणता येईल याला. की कधी कोणी परवाच केली नाही की मी करार केला, मी राहतोय, पण प्रत्यक्ष त्याचं कायदेशीर हस्तांतरण झालं की नाही याची कोणी परवाच करत नाही, पण मग ते नंतर लॉंग टर्म मध्ये त्रास देतं. खरंय सर. आपल्याला अंधेरीवरनं फोन आहे, राजीव केतकर आपल्याशी बोलू इच्छित आहेत. काय म्हणतात बघूयात. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. माझं नाव राजीव केतकर, मी मुंबईहूनच बोलतोय. मला प्रश्न असा विचारायचा आहे की रिडेव्हलपमेंटची सध्या मुंबई आणि ठाणे या परिसरात किंवा आता परवा नाशिकमध्ये सुद्धा ऐकलं की रिडेव्हलपमेंटची बरीच कामं चालली आहेत. रिडेव्हलपमेंटच्या मध्ये कुठलाही फ्लॅट घेताना खरेदी करताना काय प्रिकॉशन घ्याव्यात, आणि दुसरा महत्वाचा प्रश्न म्हणजे रिडेव्हलपमेंट करताना जी ओरिजिनल सोसायटी असते आणि जो बिल्डर असतो त्यांनी सोसायटीने काय खबरदारी घ्यावी. बरोबर. नक्कीच. काय सांगता? तुमचे दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. पहिले मी तुमच्या दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर देतो. रिडेव्हलपमेंटचं युग आलंय कारण काय आपल्याकडे मोकळी जागा आता मर्यादित आणि ती संपत चालली. याच्यामुळे मुख्यतः ज्या आहेत त्या सोसायट्यांच्या पुनर्विकासाचा आपल्याकडे आता सगळी सुरुवात झालेली आहे. तर पुनर्विकास सोसायटी जेव्हा पुनर्विकासाला जाते तेव्हा त्यांनी पहिले तर आपलं खरेदीखत करून घेणं महत्वाचं आहे, कारण ज्या जमिनीवर आपली सोसायटी उभी आहे ती जमीन आधी सोसायटीच्या नावे झाली पाहिजे. ती जोर होत नाही तोवर तुमचं पुनर्विकासाचं गाडं पुढे हलणार नाही. पुनर्विकासाला जेव्हा आपण सोसायटी एखादा प्रस्ताव देतो तेव्हा त्याचं आपण रितसर टेंडर काढावं, 4-5 विकासकांकडनं त्यांच्या निविदा मागून घ्याव्या, त्या सगळ्या निविदांचं परीक्षण निरीक्षण करावं आणि मग त्यातली छाटणी करून 1-2 त्यातले निविदा निवडाव्या. त्याच्यानंतर सर्व सहमतीने आपण त्याच्यावर निर्णय घ्यावा, बाबा रिडेव्हलपमेंटला नक्की आपण कोणता द्यायचा, कोणता बिल्डर निवडायचा. हे एकदा सगळं झालं की मग पुनर्विकासचा करार होतो, हा सर्वात महत्वाचा भाग आहे. पुनर्विकास करारात आपण आपली आत्ताची सोसायटी, त्यातले सर्व सदस्य, त्यांचं सध्या असलेलं क्षेत्रफळ, त्यांना नवीन इमारतीत मिळणारं क्षेत्रफळ आणि नवीन इमारत तयार होईपर्यंत राहण्याची सोय, या सर्व मुद्द्यांचा अगदी स्पष्ट स्वरूपात त्या रिडेव्हलपमेंट अग्रीमेंटमध्ये उल्लेख करून घेणं महत्वाचं आहे.
हे सगळं केलं की म्हणजे सोसायटीच्या सदस्यांना काही धोका होण्याची शक्यता कमी असते. सर, सोसायटीचे सदस्य सोडून जर नवीन त्याच्यामध्ये कोणी येणार असतील, फ्लॅट घेणार असतील, तर त्यांनी काय काळजी घ्यायला हवी? त्यांनी सर्वसाधारणपणे नवीन फ्लॅट घेताना आपण जी काळजी घेतो तीच सगळी काळजी घ्यावी. म्हणजे पुनर्विकास होताना नक्की यांचं काय ठरलंय, यातले कुठले फ्लॅट सोसायटी स्वतः ठेवणार आहे, सोसायटी किंवा त्यांचे मेंबर्स, आणि कुठले फ्लॅट आहे डेव्हलपर विकणार आहे. तर आपण जो घेतोय तो नक्की कोणाचा आहे हे याची खात्री करून घ्यावी आणि मग पुढे जावं. सर, रिडेव्हलपमेंटमध्ये फ्लॅट विकत घेताना मुळात काय काळजी घ्यायला हवी, अशा प्रकारचा त्यांचा जो प्रश्न होता, त्यांना अजून त्याचं सखोल उत्तर हवंय. बरं, रिडेव्हलपमेंटमध्ये फ्लॅट घेताना अजून सखोल काळजी असं नाही. जेव्हा आपण नवीन फ्लॅट घेताना ज्या सगळ्या काळज्या घेतो त्याच सगळ्या काळज्या रिडेव्हलपमेंटमध्ये सुद्धा घ्यायला पाहिजेत. त्या जमिनीचे कागदपत्र बघा, त्या सोसायटीच्या नावे ती जमीन खरेदी करताना झाली आहे किंवा नाही हे बघा, त्या सोसायटीने रिडेव्हलपमेंट अग्रीमेंट व्यवस्थित केलंय की नाही याची खात्री करा. नंतर त्या रिडेव्हलपमेंटचा जो सँक्शन झालेला आहे प्लॅन, म्हणजे बांधकाम आराखडा किंवा बांधकाम परवानगी, ती सक्षम कार्यालयाने व्यवस्थित आणि रितसर दिलेली आहे की नाही ती बघा. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही घेऊ इच्छिलेला फ्लॅट त्या बांधकाम आराखड्यात दिसतोय की नाही याची खात्री करून घ्या. अच्छा, आधीचे जे सोसायटी मेंबर्स आहेत सर, त्यांचे जर काही ड्यूज असतील शिल्लक, तर ते पूर्ण करून देणं किंवा घेणं हेही त्याला बंधनकारक वगैरे असतं? नाही, हे कसं असतं, हे म्हणजे सोसायटीचे ड्यूज हा सोसायटी आणि तो बिल्डर किंवा डेव्हलपर यांच्यामधला मुद्दा असतो. नवीन लोकांना नाही, नवीन लोकांचा त्याचा नाही संबंध येत काही. त्यामुळे त्यांना काही अडचण निर्माण होण्याची शक्यता नाहीये तशी. अच्छा, किंवा यांनाच पुन्हा त्याच्यामध्ये फ्लॅट घेत असताना त्याचा काही नाही, त्याचा काही तसा काही संबंध नाहीये दोन मुद्द्यांचा. सर, आता मला एका अशा प्रश्नाकडे तुम्हाला वळवायचंय की सर्वसामान्य माणूस जेव्हा घर घेणार तेव्हा साहजिकच कर्ज आणि कर्जाच्या माध्यमातून तो आपल्या स्वप्नातलं एखादं घर पूर्ण करण्याची सगळी तो इच्छा बाळगत असतो. पण हे कर्ज घेताना मुळात लोन घेतानाच कुठल्या पद्धतीची काळजी घ्यायला हवी, पर्टिक्युलरली अशी स्थावर मालमत्तेसाठी जो कर्ज घेतलं जातं, कुठल्या बँका, कशा पद्धतीने बँकची निवड? सर्वसाधारणपणे आता काय की म्हणजे सहकार चळवळ आपल्याकडे महाराष्ट्रात पहिल्यापासूनच खूप आहे आणि त्यामुळे सहकारी बँका किंवा छोट्या छोट्या पतपेढ्या अशा खूप आहेत की ज्या असं लोन देतात, त्यांचा इंटरेस्ट रेट कमी असतो. त्याच्यात काय धोका आहे नेमका ते जाणून घेते. कीर्ती नाईक आपल्याला बांद्र्यावरनं बोलू इच्छितात. आधी ते काय म्हणतात घेऊया. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार. हॅलो. हा, नमस्कार. बोला. नमस्कार. सर, मॅडम दोघांना तुम्हाला नमस्कार. तुम्हाला तर मला सर मला असं विचारायचं होतं की आमच्याकडे 7/12चे उतारे आहेत, जमिनी आहेत आमच्या. हा, पुढे बोला. पण आम्हाला जी जमीन मिळालेली आहे ती पूर्वंपार जमीन आहे, वतन आम्हाला ती इनाम म्हणून मिळालेली जमीन आहे. तर आम्हाला ती विकताना काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात का? त्याचे पेपर्स नाहीत आमच्याकडे, पण 7/12 आहे आमच्याकडे. ओके. वडिलोपार्जित जी काही जमीन आहे ती विकायची? नुसती त्यांची वडिलोपार्जित नाहीये, त्यांचं वडिलोपार्जित असेल, फ्री होल्ड असेल तर काही अडचण येत नाही. त्यांच्या बोलण्यावरून असं दिसतं की ती इनाम म्हणून मिळालेली म्हणून बक्षीस. तर ते सुद्धा आता इनाम कुठल्या प्रकारचं आहे त्यानुसार ते ठरेल की त्यांना विकताना काय काय पूर्तता करायला लागेल. पण सर्वसाधारण नियम असा की इनाम जमिनी किंवा वतन जमिनी ज्या मिळालेल्या असतात त्या फ्री होल्ड नसतात, त्या तुम्ही अशाच विकून नाही टाकू शकत. त्याला कुठल्या तरी सक्षम कार्यालयाची पूर्वपरवानगी घ्यायला लागते. तर ते कुठलं इनाम आहे, मग ते देवस्थानाचं इनाम आहे का अजून कुठलं आहे, त्यानुसार मग ते ठरेल की ती कुठली परवानगी त्यांना घेणं आवश्यक आहे. सर, हल्ली जे बक्षीस पत्राचा जो प्रकार आहे किंवा आई वडील आपल्या मुलांना बक्षीस देऊ शकतात, तर त्याच्यासाठी हा प्रकार सगळा खूप खर्चिक असतो का? सध्या काही त्याच्यात बदल झालेले आहेत का? काय सांगता? हो, पूर्वापार म्हणजे बक्षीस पत्र खर्चिक होतं, त्याला 2%, 5% अशी स्टॅम्प ड्युटी किंवा मुद्रांक शुल्क लागत होतं. पण आता राज्य शासनाने त्यात बदल केल्यामुळे आई वडील, अपत्य, पती पत्नी आणि विधवा सून यांच्या नावे जर आपल्याला बक्षीस पत्र करायचं असेल तर त्याला मुद्रांक शुल्क माफ केलेलं आहे. फक्त 500 रुपये मुद्रांक शुल्क भरून आपण बक्षीस पत्र करू शकतो. त्यामुळे ती एक चांगली सोय झालेली आहे आणि खर्च कमी झालेला आहे त्याचा. अच्छा, मग हे जे बक्षीस पत्र आहे सर, हे एकदाच आपण करू शकतो का? नंतर पुन्हा आणखी आपल्याला दुसरं कोणाला बक्षीस द्यायचं आहे तर तेही करू शकतो? पिढीजात असं बक्षीस पत्र होतं का त्याचं? नाही, बक्षीस पत्र हे एकदाच होतं, कारण एकदा तुम्ही बक्षीस दिलं की ती मालमत्ता हस्तांतरित झाली. मग ते ज्याला बक्षीस दिले तो त्याचं पुढचं काय ते करेल. बक्षीस देऊन झालं म्हणजे जो डोनर आहे त्यांनी एकदा ती बक्षीस दिली की मग डोनरचे अधिकार संपले, मग त्याच्या पुढे ते डोनी ठरवेल त्याचं पुढे काय करायचं ते. कारण बक्षीस पत्राद्वारे मिळालेली मिळकत ही स्वकष्टार्जित मिळकत आहे असंच समजलं जातं. सर, वडिलोपार्जित जी काही मालमत्ता असेल, स्थावर मालमत्ता, त्याला विकण्यासाठी कुठल्या कुठल्या गोष्टींची पूर्तता होणं आवश्यक आहे? वडिलोपार्जित मिळकत विकण्याकरता प्रथमतः त्यात आपला हक्क आहे आणि
हक्क आहे हे सिद्ध झालं पाहिजे आणि किती हक्क आहे हे सिद्ध झालं पाहिजे. कारण सर्वसाधारणतः काय असतं की वडिलोपार्जित मिळकत असते, त्यात सगळ्या वारसांची नावं लावली जातात, पण त्याचं सरस निर्तुटक वाटप कधी होत नाही. त्यामुळे त्यात असतं असं की प्रत्येक वारसाचा समान आणि अविभाजित हक्क आणि हिस्सा असतो. त्यामुळे सर्वसाधारणपणे त्याची विक्री करणं धोकादायक असतं. सगळ्यांनी मिळून एकदम त्याचा व्यवहार केला तर ठीक आहे, पण त्यातला एखादाच वारस करत असेल आणि त्याचं जर सरळ निरस वाटप झालेलं नसेल तर मग ती विक्री तशी करता येत नाही. त्यामुळे म्हणजे माझा सल्ला असा की अशा सगळ्या वारसांनी एकत्र बसून आपसात ते सरसनिरस वाटप करून घ्यावं, जेणेकरून प्रत्येक वारसाला आपली नक्की मालकी किती आहे ते अगदी निश्चित सांगता येईल आणि मग त्याचा व्यवहार करता येईल. बरोबर सर, आपण बँकांच्या कर्जाच्या संदर्भामध्ये बोलत होतो की काय दक्षता घ्यायला हवी, कुठल्या बँकेकडनं कर्ज काढणं सोयीस्कर ठरेल? बरोबर, बँकांना म्हणजे कर्ज काढताना विचार करताना शक्यतो आपण राष्ट्रीयकृत बँकांना पहिला प्रेफरन्स द्यावा. कारण राष्ट्रीयकृत बँका सरकारी मालकीच्या आहेत, त्यावर सरकारी आणि रिझर्व्ह बँकेचं नियंत्रण आहे. त्यामुळे तिथे घोटाळे किंवा बाकी काही प्रकार होण्याची शक्यता तुलनात्मकदृष्ट्या कमी असते. त्यामुळे इंटरेस्ट रेट थोडा जास्त जरी पडत असला तरी आपण राष्ट्रीयकृत बँकेला पहिला प्रेफरन्स द्यावा. सोयीस्कर ते राहील, सेफ राहील असं आपण म्हणू शकतो. सुरक्षित. आणि दुसरा कर्ज घेण्यातला फायदा असा म्हणजे मी असं सुचवतो की पैसे जरी असतील तुमच्याकडे तरी तुम्ही कर्ज काढावं मिळकत घेताना. कारण त्यात होतं कसं, कर्ज देताना प्रत्येक बँक ज्या मिळकतीसाठी कर्ज द्यायचंय त्याचा पूर्ण तपास बँक स्वतः सुद्धा करते आणि त्यात जर काही कायदेशीर त्रुटी किंवा काही धोका आढळला तर मग कर्ज देत नाही. त्यामुळे म्हणजे आपण तर तपासणी करावीच, पण कर्जाकरता अप्लाय करून एकदा बँकेकडनंही परत ती तपासणी आपोआप होऊन जाते. सर, बरेचदा आपल्या हातामध्ये जी मालमत्ता आहे आपली म्हणजे जी प्रॉपर्टी आहे ती खूप उशिरा येते आणि मग जे कर्जाचं हे सगळं प्रकार जो आहे त्याच्यात त्या दुष्टचक्रामध्ये व्यक्ती अडकून राहतो. तर ह्या सगळ्यावर मार्ग कसा काढला जाऊ शकतो, म्हणजे काय करायला हवं त्यावेळेस? ह्याच्यावर मार्ग निघणं तसं कठीणच आहे. कारण जेव्हा तुम्ही लोन घेता, तुमचं लोन अग्रीमेंट जेव्हा होतं तेव्हाच त्यानुसार सगळं पुढे केलं जातं. यावर मार्ग काढायचा सध्या एक प्रयत्न चालला की 20-80 स्कीम वगैरे ज्या येतात, ते म्हणतात असं की तुम्ही आता बुकिंग 20% भरा आणि पोझिशन वगैरे जेव्हा तुम्ही घ्याल ऍक्च्युअल तेव्हा मग तुमचं EMI चालू होईल, तेव्हा बाकीचं भरा आणि दरम्यानच्या काळात त्याचा EMI हा डेव्हलपर भरेल. 20-80 स्कीम, 15-85 स्कीम अशा बऱ्याच स्कीम सध्या आहेत. तर त्यात एक गैरसमज असा आहे की घेणाऱ्याला असं वाटतं की माझी जबाबदारी फक्त 20%चीच आहे. तर त्यात असं नसतं. त्यात त्रिपक्षीय करार केला जातो. त्यात बँक किंवा वित्तीय संस्था, खरेदीदार आणि बिल्डर अशा तो त्रिपक्षीय करार केला जातो. त्यात होतं काय की घेणाऱ्याच्या नावे बँक लोन देते किंवा कर्ज मंजूर करते, त्या कर्जाची रक्कम प्रत्यक्षात बिल्डरला देते आणि मग त्या बिल्डरनी ते पैसे वापरून बांधकाम पूर्ण करावं, ताबा त्या खरेदीदाराला द्यावा आणि मग पुढचं EMI त्या खरेदीदाराने भरावं. अशी ती स्कीम आहे सर्वसाधारणपणे. हे सगळं असंच झालं तर हे खूपच चांगली स्कीम आहे. पण ते तसं होतं का, मला हाच प्रश्न. पण ते तसं जर नाही झालं म्हणजे काही कारणाने ते प्रोजेक्ट पूर्ण नाही झालं किंवा तो बिल्डर पळून गेला किंवा त्यावर कुठला स्टे वगैरे आला, असं जर नाही झालं तर मग त्या रकमेचं उत्तरदायित्व कोणाचं? तर त्या रकमेचं उत्तरदायित्व हे सर्वस्वी त्या खरेदीदाराचं असतं. त्यामुळे 20-80 स्कीम वगैरे मध्ये फ्लॅट किंवा जागा घेताना ते फार काळजी घ्यावी की आणि शक्यतो बँकेवर आपण वचक ठेवा की ते कशा प्रकारे लोनची अमाऊंट बिल्डरकडे जाते. त्यावेळेस आपला होल्ड असतो का जेव्हा आपण करार करतो त्यावेळेस? करार करतो तेव्हा त्यात आपण स्पष्ट नमूद करावं की आमच्या मंजुरीशिवाय देऊ नये किंवा आम्हाला विचारल्याशिवाय देऊ नये. हे सगळं जमत असेल तरच पुढे जावं, नाही तर फक्त आता 20% भरून घर बुकिंग होतंय म्हणून त्या मोहाला बळी पडू नये. पण चित्र सर्वसाधारण असं दिसतं सर की बँक सांगते सर्वसामान्य लोकांना की आमच्याकडे अशा पद्धतीने ते होईल, अशा पद्धतीने ते भरावं लागेल. बरोबर आहे सर. अनिल गोरे पुण्यावरून आपल्याला बोलू इच्छितात, ते काय म्हणतात ते बघूयात. हॅलो. हा, नमस्कार. नमस्कार अनिलजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, नमस्कार आपल्या दोघांना. नमस्कार. जर का शेतजमीन विकत घ्यायची आहे तर काय करायला लागतं, कारण मी शेतकरी नाहीये. ओके, नक्कीच. आम्ही शेती या विषयाकडे आता वळणारच होतो सर. यांचा महत्वाचा प्रश्न आहे माझ्या मते, म्हणजे प्रेक्षकांपैकी खूप जणांना हा प्रश्न पडला असेल की शेतजमीन तर घ्यायची तर त्याला काय करायला लागतं. तर प्रचलित कायद्यानुसार असं आहे की जो शेतकरी नाही त्याला शेतजमीन विकत घेता येत नाही. नुसती विकत असं नाही तर त्या बिनशेतकरी माणसाला बक्षीस सुद्धा देता येत नाही. म्हणजे ते घेऊ तर नाहीच शकत. पण आता या कायद्याने ज्या काही अडचणी निर्माण व्हायला लागल्यात त्या लक्षात घेऊन आता आपल्या राज्य मंत्रिमंडळाने 2 फेब्रुवारीला एक त्यांचा मंत्रिमंडळ निर्णय केलाय, ज्यानुसार असं प्रस्ताव येते की अशा अडचणींमुळे जे व्यवहार अनियमित म्हणून गणले गेलेत किंवा जे वाद निर्माण झालाय तर
ते तसं न ठेवता त्यांनी रकमाचे काहीतरी दंड भरून ते व्यवहार नियमित करावे असं प्रस्तावित आहे. पण आज घडीला बिन शेतकरी माणूस शेतजमीन नाही घेऊ शकत. जर कायद्यात बदल झाला तर भविष्यात एखाद वेळेस घेता येईल, पण आज रोजी नाही घेता येणार. पण सर असं काही नियम आहे का की तो याच राज्यातला शेतकरी असावा का? देशभरामध्ये कुठल्याही राज्यामध्ये त्याची शेतजमीन असेल तर तो या राज्यात घेऊ शकतो? हो हो अगदी. देशभरात जम्मू काश्मीर ते कन्याकुमारी कुठेही तुम्ही शेतजमीन असेल तुमची आणि तुमच्याकडे शेतकरी दाखला असेल तर तुम्ही महाराष्ट्रात शेतजमीन घेऊ शकता. त्याला काही बंधन नाहीये. सर आपल्याला एक फोन आलेला आहे, तो फोन आधी घेते. राहुल शेवडे कल्याणवरनं बोलतायत. हॅलो. हा नमस्कार. हा नमस्कार. नमस्कार. मला काय म्हणायचंय, की घर घेताना आहे ना आपल्याला की कन्स्ट्रक्शन असतं त्याच्यामध्ये आपल्याला आहे ना अंडर कन्स्ट्रक्शन असतं ना त्याच्यामध्ये फसवणूक असते का? किंवा दुसरा म्हणजे काय, जर आपण रेडी पोझिशन घेतलं ते चांगलं की अंडर कन्स्ट्रक्शन घेतलेलं चांगलं? खूपच चांगला प्रश्न आहे राहुलजी. अनेकांना हा प्रश्न पडलेला असतो की अंडर कन्स्ट्रक्शन घ्यायचा का रेडी पोझिशन घ्यायचं. खूप लोकांना प्रश्न पडेल. कायद्याच्या दृष्टीनं बघायला गेलं तर कायदेशीर असणं जास्त महत्वाचं आहे. म्हणजे त्याचं पोझिशन समजा तयार आहे आणि ते बेकायदेशीर आहे तर ते घेऊन तसा काही उपयोग नाही. त्याच्या तुलनात्मक दृष्ट्या समजा त्याचं पोझिशन 1-2 वर्षाने मिळणार आहे पण सगळं कायदेशीर आहे तर आपण मग जे अंडर कन्स्ट्रक्शन आहे ते घ्यावं. त्यामुळे हे ठरवताना आपण प्राधान्य त्याच्या कायदेशीरतेला द्यायला हवं. पोझिशनला महत्व देण्यापेक्षा ती कितपत कायदेशीर आहे याला माझ्या मते जास्त महत्व द्यायला हवं. खरं, अगदी बरोबर आहे सर. सर बऱ्याचदा असं दिसून येतं की करार करतानाचं जे क्षेत्रफळ असतं ते आणि हस्तांतरण होतानाच्या क्षेत्रफळामध्ये तफावत दिसून येते, तर हा काय प्रकार असतो? बरोबर, हे 2 प्रकार येऊ शकतं. एकदा त्यातला एक प्रकार असा की दुर्लक्ष किंवा सरळ सरळ त्यात चूक झालेली असते. म्हणजे तसा फसवणुकीचा काही उद्देश नसतो. म्हणजे दप्तरीच चूक झालेली असते. दप्तरीच म्हणजे हल्ली काय आता कॉम्प्युटराइज असल्यामुळे कॉपी पेस्टचा जमाना आहे सगळा, तर सगळं काय अगदी लिहिलं जात नाही. या इकडनं तिकडे कॉपी पेस्ट वगैरे केलं जातं. तर असं करताना कधी कधी नजर चुकीने होतं की प्रत्यक्षात व्यवहार ठरलेला असतो 1 एकरचा आणि लिहिलं जातं अर्धा एकर, किंवा ठरलेला असतो 1 एकरचा आणि लिहिलं जातं 2 एकर. तर अशा काही चुका झाल्या पण त्याचे परिणाम गंभीर होतात. कारण त्यात तांत्रिक चुका म्हणजे तुमचा करार बरोबर लिहिला असेल आणि तो फक्त नोंदला चुकीचा गेला असेल, म्हणजे इंडेक्स 2 मध्ये चूक झाली असेल तर करेक्शन डीड करून तो प्रश्न आपल्याला मार्गी काढता येतो. पण जर तुमच्या मूळ करारातच मालमत्तेचं वर्णन चुकीचं असेल तर तो फार गंभीर प्रकार होतो. मग तुम्हाला परत नवीन करार करायला लागतो, मग त्याला परत सगळं मुद्रांक शुल्क वगैरे द्यायला लागतं. त्यामुळे ते करार करताना ते कागदपत्र नीट तपासून बरोबर, म्हणजे आपला जो व्यवहार ठरलाय तसाच तो लिहिला गेलाय की नाही करारात याची दक्षता आपण वारंवार घेतली पाहिजे. सर त्याच्याच बरोबरीने एक महत्वाचा मुद्दा असा आहे, बऱ्याचदा असंही दिसून आलंय की एखाद्या बिल्डरला किती मजले चढवायचे त्याचं एक परमिशन दिलेलं असतं ठराविक. बिल्डर ती परमिशन तोडून काही वेगळ्या पद्धतीने विकल्या जातं आणि नंतर मग ते गिरायकाला कळतं घेतल्यानंतर. हा काय प्रकार असतो आणि याच्यासाठी मुळात आपण कशी काय चौकशी करू शकतो? म्हणजे आपल्याला हे कसं कळेल की त्याला किती मजल्यांचं परवानगी दिली गेली आहे? हे असं होतं, बरेचदा होतं. म्हणजे सगळीकडे विशेषतः शहरी भागात खूप ठिकाणी होतं. हे विक्री करताना सांगतात का की आमचे वरचे 5 मजले सध्या तरी त्याला परमिशन नाही आहे पण ते प्रोसेसमध्ये ते होऊन जाईल. तर याच्यावर माझ्या मते आपण विश्वास ठेवू नये, कारण ते होईल न होईल त्याचा आत्ता काही खात्री देता येत नाही. तर त्याचा आत्ताचा बांधकाम परवानगी किती मजल्याची आहे त्यावरच आपण आपला निर्णय ठरावा. आपण घेऊ घेऊ इच्छित असलेली मिळकत जर आत्ता सँक्शन नसेल तर माझ्या मते आपण त्याचा नाद सोडून द्यावा, ती घ्यायच्या भानगडीत पडू नये. पण मग हे आपण कुठे जाऊन चाचपणी करायची? याचं बांधकाम परवानगी ज्या कार्यालयाने दिली, मग ती महापालिका असेल ग्रामपंचायत असेल, तिथे त्यात स्पष्ट नमूद असतं की तळ अधिक अमुक अमुक मजले किंवा अमुक अमुक मजल्यावर अमुक अमुक खोल्या, अमुक अमुक फ्लॅट, ते सगळे आपण त्यात अगदी इंच नोंदलेलं असतं. तर त्यातनं आपण खात्री करून घेऊ शकतो. अगदी, म्हणजे आपण एखादं घर घेण्यासाठी फायनल केलंय, आपल्याला आवडलंय, तर आधी पहिली स्टेप मला वाटतं जी आपण तपासणीची सांगितली त्यामध्ये या सगळ्या गोष्टी आहेत का हे बघून घेणं आवश्यक आहे. त्याच्यामध्ये मजले किती आहेत हेही बघणं आवश्यक आहे. बरोबर आहे. सर आपण शेतीकडे थोडंसं वळूयात की शेती विकत घेताना मुळात कुठल्या कुठल्या गोष्टींची काळजी घ्यायला, कारण तिथेही जे काही फसवणुकीच्या आम्ही केसेस ऐकतो की शेती विकत घेताना मध्ये रस्ता नव्हता पण नंतर तिथे रस्ता आहे वगैरे, अशा पद्धतीचे जे काही केसेस होतात, कुठल्या कुठल्या स्वरूपात फसवणूक होते आणि त्याच्यावर मग काय काळजी घ्यायला? शेती विशेषतः खुली जमिनीचे फसवणूक खूप होते. एक तर जो मालक नाही तोच विकतो, किंवा त्याची जी मालकी नाहीच आहे ती जमीन विकली जाते, किंवा जी जमीन कागदोपत्री कुठे अस्तित्वातच नाहीये अशा जमिनी सुद्धा विकल्या जातात. अमुक अमुक ठिकाणी माझी जमीन आहे, फक्त आपण त्याच्या विश्वासावर आपला तो व्यवहार करतो आणि नंतर कळतं की असं काय कुठे जमीनच नाहीये.
तर माझ्या मते शेतजमीन घेताना आपण दोन दृष्टीने काळजी घ्यावी. एक तर त्याची कागदपत्र सगळी तपासावीच आणि ती जमीन जिथे असल्याचा दावा आहे तिथे एकदा प्रत्यक्ष जाऊन बघावं. अमुक गावी अमुक ठिकाणी जमीन आहे तर तिथे खरंच तशी जमीन आहे का याची चौकशी करावी. तिकडल्या स्थानिक 2-4 लोकांकडे चौकशी करावी. म्हणजे मग आपल्याला अगदी निर्धोक पुढे जाता येईल. नाही तर मग त्यात एक धोका कायम आपण स्वीकारत असतो. आपण जर अर्धवट माहिती करून व्यवहार आणि करार पूर्ण केला तर मग आपण तो धोका कायम स्वीकारलेला असतो. अच्छा सर, शेत जमीन हस्तांतरणाच्या मध्ये काय काही अडचणी किंवा काही अशा गोष्टी असतात का की ज्याच्या बारकाईने बघायला हवं सगळ्या गोष्टी? हो, शेतजमीन हस्तांतरणात सर्वात मुख्य त्यात अडचण अशी आहे की शेतकरीच पाहिजेत. विकणारा आता असतो समजा शेतकरी, खरेदी करणाराही शेतकरीच असला पाहिजे. मग खरेदीच नुसतं असं नाही, तुम्ही बिनशेतकरी माणसाला दान सुद्धा करू शकत नाही. तर तुम्हाला शेतजमीन जर घ्यायची इच्छा असेल आणि तुम्ही जर व्यवहार वगैरे करू इच्छित असाल तर आधी तुम्ही स्वतः कागदोपत्री शेतकरी आहात का याची खात्री करून घ्या आणि तसा शेतकरी दाखला मिळवा, मग पुढे जा. अदरवाईज त्यात पुढे जाऊ नये, कारण तो व्यवहाराचं नोंदणी आणि हस्तांतरण नाही होणार. बरोबर. म्हणून सर, आपल्याकडे वेळ खूप कमी आहे आणि खरं तर विषयाचा आवाका खूप मोठा आहे. म्हणजे आपल्याला अजून प्लॉट किंवा दुकान या संदर्भातही चर्चा करणं आवश्यक होतं. वेळेअभावी केले नाही, पुन्हा कधीतरी आपण तो कार्यक्रम करूयात नक्कीच. पण आता जाता जाता मला आपल्याकडनं जाणून घ्यायचंय की सर, एकूणच कुठलीही स्थावर मालमत्ता विकत घेत असताना सर्वसामान्यपणे दक्षता म्हणून आपण काय काय करायला हवं, अगदी जाता जाता थोडक्यात सांगायचं झालं तर एक तर त्यात महत्वाचा मुद्दा मालमत्ता हा एक भाग झाला, पण आपण व्यवहार शेवटी करत असतो माणसाशी. कुठलाही त्यात माणूस त्यात सामील असतो. तर पहिले आपण त्या माणसाची चौकशी करावी. त्या माणसाचं बाबा ओव्हरऑल रेप्युटेशन कसं आहे, काय आहे, तर व्यवहार त्याचे आजपर्यंत किती झालेत किती नाही. आधी माणूस पटला तर मग माझ्या मते पुढे मालमत्तेचा तपास करावा. आणि मग माणूस आणि मालमत्ता दोन्ही जर पटलं आपल्याला, आपल्या कायदेशीर दृष्ट्या सगळं जर तो पूर्ण होत असेल तर मग आपण आपला व्यवहार पूर्ण करावा. खरंय, अगदी खरंय सर. मला असं वाटतं की हा विषय आपल्या सगळ्यांनाच खूप आवडलेला असेल. आपल्याला कसा वाटला हा विषय आमच्यापर्यंत नक्की येऊ द्या. आमचे फेसबुक आणि ID जे आहेत ते तुम्हाला माहितीच आहेत. यावर आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा. आमचा फेसबुक पेज असा आहे www.facebook/sakhisayadri.dd, sakhisayadri@gmail.com. सर, आज आपण आलात आणि खूपच महत्त्वपूर्ण माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल सखी सह्याद्रीच्या वतीने मी मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. भेटूयात पुढच्या कार्यक्रमात.